महाराष्ट्राच्या निवडणुकांच्या निकालाकडे संपूर्ण राज्याबरोबरच संपूर्ण देशाचं लक्ष लागून राहिलेलं असतं. मात्र जागा वाटपाच्या कार्यक्रमामध्ये आपल्या पक्षाला अधिक जागा कशा मिळाव्यात या संदर्भात नेहमीच चढाओढ होत असते. याही वेळेला काही ठिकाणचा तिढा जो आहे हा कायम राहिला आहे. आपल्यासोबत शिवसेना नेते आहेत भास्कर जाधव, यांच्याशी बातचीत करणार आहे. कशी मागणी आहे तुमची आणि काय सगळा प्रकार आहे? आज जो तिढा पडलाय तो केवळ माझ्याकडच्या असलेल्या भागामध्ये पूर्व विदर्भामध्ये पडलाय असं नाही, तर संपूर्ण विदर्भामध्ये ज्या 62 जागा आहेत त्याच्यामध्ये असं जे बाहेर कळतं आणि ऐकायला येतं त्याप्रमाणे काँग्रेसचं म्हणणं की एकाच दुसरी जागा 4-2 जागा आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, शरद पवार गट आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना गट यांना 4-2 जागा फक्त आम्ही देऊ, असं जे काही काँग्रेसची थोडीशी अडवणुकीची भूमिका आहे त्याच्यावर हे सगळं तिकीट वाटपाचं किंवा आघाडीच्या जागा वाटपाचं जाहीर करण्याचं अडलंय ते त्याच्यामुळे अडलंय. मुख्यमंत्री बनवायची रेस असते, याच्यामध्ये आपण सगळेजण आघाडीत असतो. युतीत आघाडी तुटली नाही पाहिजे. मात्र ज्या पद्धतीनं नाना पटोले भाष्य करतायत ह्या पद्धतीनं कुठं धोका निर्माण होतो, हे कसं त्यांच्या विधानाकडे बघताय की आपल्याला मोठा भाऊ अशी भूमिका ते मांडत असतायत आणि याचा सगळा एकूण परिणाम काय होईल? असं आहे, जर मला स्वतःला मोठा भाऊ म्हणून समजत असेल तर मोठ्या भावानं नेहमी मोठ्या मनानं आणि मोठ्या भावाप्रमाणे आणि खूप मोठ्या मनानं वावरावं लागतं, सर्वांना सामावून घ्यावं लागतं आणि मोठेपणा दाखवून अनेकांना आपल्या पदरामध्ये घेऊन आपल्या पोटामध्ये घेऊन आपलं मोठेपणा सिद्ध करायचा असतो. हा जो कोणी स्वतःला मोठे म्हणतात त्यांना ह्या गोष्टीचा विसर पडता कामा नये असं माझं मत आहे. हा सगळा तिढा सोडवण्यासाठी वरिष्ठ नेते काँग्रेसचे येतात आणि त्याच्यानंतर पुन्हा नाना पटोलेंकडे हा विषय जातो. जी चर्चा होते उद्धव ठाकरे साहेबांसोबत वरिष्ठ नेत्यांची, ह्या चर्चेकडे तुम्ही कसं बघताय आणि ह्याच्यामध्ये काय काय कोणाचं चुकलंय, काय वाटतं आपल्याला? बाहेर जी चर्चा आली ती अशी आली की आता आम्ही चर्चा ही दिल्लीतल्याच नेत्यांजवळ करू, राज्यातल्या नेत्यांजवळ करणार नाही. आणि त्याप्रमाणे दिल्लीतले नेते आले, आमच्या पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरेंना भेटले आणि पुन्हा चर्चा मात्र राज्यातल्याच नेत्यांजवळ बसायला लागलं. हा तिढा सुटणार कसा? हा तिढा माझ्या माहितीप्रमाणे दिल्लीच्या नेत्यांसमोरच बसून तो सुटायला हवा होता आणि कदाचित तो न सुटल्यामुळं हा गुंता वाढत गेलाय असं मला वाटतं. एकीची ताकद काय असते ह्याचा अंदाज कदाचित नाना पटोलेंना आला नाही. नाना पटोलेंच्या मनात काय आहे काय वाटतं आपल्याला? असं आहे की एकीची ताकद ही खूप मोठी असते, पण जी काही ताकद आहे ती माझी एकट्याचीच आहे असं ज्या वेळेला कोणाला तरी वाटतं त्यावेळेला एकीचं महत्त्व कळेनसं होतं. परंतु या सगळ्या गोष्टीचं शेवटी काळ हे उत्तर असतं, हे आम्ही लक्षात ठेवलं पण पाहिजे. ह्या सगळ्या ज्या वादाच्या गोष्टी घडत असतात, विरोधकाचा फायदा होत असतात, कुठून तरी ह्या गोष्टीकडे विरोधकांकडे पिटवल्या जाण्याचा प्रयत्न केला जातोय का? कशा पद्धतीने ह्याकडे बघताय तुम्ही? मी आज तरी असं म्हणणार नाही की याच्या पाठीमागं विरोधक आहेत आणि ते हे प्रकरण वाढवतायत, पेटवतायत असं मी म्हणणार नाही. पण जे काही चाललंय याचा फायदा विरोधकांना होईल का? विरोधकांची आयतीच पोळी भाजली जाईल का? महाराष्ट्रातल्या लोकांना हे महायुतीचं सरकार हे उलथूनच टाकायचं आहे, हे जनतेनं ठरवलेलं आहे. हे आम्हाला मान्य आहे की नाही आणि त्या जनतेच्या भावनेचा आम्ही आदर करायचा की नाही, हे शेवटी जे कोणी हे घडवू पाहत नाहीत किंवा इच्छित नाहीत त्यांनी ठरवायचं आहे. एक मराठा लाख मराठ्यांची साथ जी आहे ही मोर्चांमधून संपूर्ण महाराष्ट्राला, संपूर्ण देशाला, जगाला दिसली. मनोज जरांगे पाटलांनी हा मुद्दा उचलून धरला. देवेंद्र फडणवीस हे त्यांना वारंवार शब्द देत असतात आणि आता जरांगे पाटील एक कुठेतरी वेगळे पडलेले दिसतात, पण त्यांनी आक्रमक भूमिका मांडलेली आहे. त्यांच्या एकूण मागणीचा आणि सरकारबद्दल असलेला जो असंतोष आहे याचा तोटा ह्या लोकांना होणार आहे का? देवेंद्र फडणवीस होणार आहे का? असं आहे की तुम्ही म्हटलात ते सगळं बरोबर आहे. एक मराठा, लाख मराठा वगैरे वगैरे ह्या सगळ्या गोष्टी बरोबर आहेत. परंतु देवेंद्र फडणवीस सातत्यानं त्यांना आश्वासनं देतात असं मला वाटत नाही तुम्ही म्हणता ते. देवेंद्र फडणवीसांनी पडद्याच्या मागे राहून एकनाथ शिंदेना पुढे करून आणि वेगवेगळ्या मंत्र्यांना पुढे करून मनोज जरांगे पाटलांना आश्वासनं द्यायला लावली आणि वेळ मारून नेली. माझ्या माहितीप्रमाणे माझं काही चुकत असेल तर मी माझे शब्द मागे घेईन. सगळ्या आंदोलनाला, सगळ्या उपोषणाला देवेंद्र फडणवीसांनी भेट दिली, परंतु मराठा समाजाच्या जरांगे पाटलांच्या आंदोलनाला देवेंद्र फडणवीसांनी भेट दिल्याची माझ्या तरी आठवणीत नाही आणि माझ्या तरी बघण्यात नाही. त्यामुळं देवेंद्र फडणवीसांनी ही बाकीच्यांना आश्वासनं द्यायला लावली असतील, पण स्वतः मात्र कधी आश्वासन दिलं नाही.
आणि आता ते मनोज जरांगे पाटलांच्या लक्षात आलेलं आहे की शेवटी त्यांचा म्हणजे मनोज जरांगे पाटलांचा खरा तोच संशय होता की या सगळ्याच्या पाठीमागे देवेंद्र फडणवीसच असावेत आणि ते वारंवार ते बोलून दाखवत होते. परंतु त्यावेळेला देवेंद्र फडणवीसांचेच काही लोक मनोज जरांगे पाटलांच्यावर तुटून पडत होते. आता ते स्पष्ट झालं की मनोज जरांगे पाटलांचा विश्वासघात करण्याच्या पाठीमागे हीच मंडळी आहे. अशा पद्धतीने अजूनही वाटाघाटी होत नाही आहेत, काय दुःख वाटतंय काय आपल्या एकीला कुठेतरी? अजूनही आमची एकी आहेच. एकीमध्ये कुठल्याही प्रकारचं वितुष्ट येईल असं वाटत नाही. परंतु ज्या पद्धतीनं उशीर होतोय तो होता महाराष्ट्रातल्या जनतेला थोडंसं वाईट वाटतंय की महाराष्ट्रातल्या जनता वाट बघत होती की विधानसभेची निवडणूक कधी येईल आणि या महायुतीच्या नेत्यांना कधी धडा शिकवू. थोडंसं आम्ही आपसामध्ये अशा पद्धतीनं जर काही थोडंसं नाराजी, कुरबूर, भांडणं करत बसलो तर महाराष्ट्रातल्या जनतेला ते वाईट वाटेल, एवढं बाकी नक्की. तरी पण हे सर्व मिटायला पाहिजे म्हणून कशा स्वरूपाचा सल्ला द्याल? नाही, मी सल्ला देण्यापेक्षा हे मिटावं, हे मिटेल हा आशावाद माझ्या मनामध्ये आहे. मी आशावादी आहे की आम्ही आघाडी म्हणूनच उद्याच्या निवडणुकीला सामोरं जाऊ. ते जात असताना स्वच्छ मनानं गेलं पाहिजे, साफ मनानं गेलं पाहिजे, एक दिलानं गेलं पाहिजे. याची आम्ही सर्वांनी काळजी घेतली पाहिजे. एवढंच मी अपेक्षा नाही, सल्ला नाही, पण अपेक्षा व्यक्त करेन. कृष्णकांत साळगावकर, TVN मराठी, चिपळूण, रत्नागिरी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.